स्वामी समर्थ। मी प्रांजली। शिव महापुराणानुसार शिवलिंगाला महादेवाच्या पूजेला अधिक जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे। सर्वात लवकर आणि शीघ्र प्रसन्न होणारी देवता म्हणजे भोलेनाथ, आपले देवादिदेव महादेव आहेत असं म्हटलं जातं। तुमची मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या, छोट्यातली छोटी इच्छा असू द्या, अगदी शिवलिंगावर तुम्ही 1 तांब्या पाणी नित्य नियमाने रोज आपली मनोकामना बोलून जर शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं। आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा शिवलिंग असतं। बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल सुद्धा, तर तरी पण तुम्ही लक्षात घ्या की आपलं देवघर जे आहे ते शिवलिंगाशिवाय अपूर्ण आहे। वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग आपल्या देवघरात असण्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शिवलिंग जे आहे ते बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये त्याच्यावर नागदेवता आहेत असे ठेवण्यात आलेलं आहे। बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये शिवलिंग हे नंदी महाराजांसोबत ठेवण्यात आलेले आहे आणि बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये फक्त शिवलिंग ठेवण्यात आलेलं आहे। मग यापैकी कोणते शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवणे हे योग्य आहे आणि वास्तुशास्त्रानुसार ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे। त्याचबरोबर देवघरामध्ये शिवलिंग हे कुठे ठेवावं, देवघरामध्ये त्यांचं स्थान कुठे आहे, शिवलिंगाच्या आजूला बाजूला कोणते देव असावेत, त्याचबरोबर अजून बरीचशी माहिती जी की आपल्याला माहित नाहीये ती सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सर्वात अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल, महादेवाची पिंड असेल, तर नित्य नियमाने रोज त्यावर आपल्याला जल अर्पण करायचा आहे, अभिषेक करायचा आहे। आणि नित्य नियमाने रोज जर तुम्हाला अभिषेक करणं शक्य झालं नाही तर प्रत्येक सोमवार किंवा जो प्रदोष येतो किंवा जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला, तरी महिन्याची 15 दिवसात शिवरात्र जी येते तर त्या शिवरात्रीला प्रदोषला जो आहे तो आपल्याला शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावरती अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। पंचामृत म्हणजे काय? दूध, दही, तूप, मध, साखर याने अभिषेक करायचा आहे आणि रोज आपल्याला शिवलिंगावरती पाणी तर आवर्जून हे अर्पण करायचं आहे। महादेवाला पांढरी गणगोळी लावावी, म्हणजे जे पांढरं चंदन असतं ज्याला विभूत म्हणलं जातं, विभूती म्हटलं जातं, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं, तर ते आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे। शिवलिंगाला कुंकू, गुलाल हे कधीही अर्पण करू नये। शिवाय महादेवावर तुम्ही पांढऱ्या अक्षदा वाहू शकता। महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्र आपण अर्पण करू शकतो। महादेवाला अक्षदा कधीही रंगवलेल्या आपल्याला अर्पण करायच्या नाही। महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये। शिवपूजेमध्ये म्हणजे जो शिव परिवार आहे त्यांच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य आहे, त्यामुळे तुळस वापरायची नाहीये। तसेच महादेवावर पांढरे फूल जसं की सोनचाफा असेल, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ किंवा गोकर्णाची फुले आपण हमखास वाहू शकतो। खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं व धोत्र्याचं फळ अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। याशिवाय आपण श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावरती अर्पण करत असतो आणि ती अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। शिवामूठ मध्ये आपण तीळ, जवस, मूग, तांदूळ, सातू अशा विविध प्रकारच्या ज्या शिवामूठ आहेत त्या आपण विधिवत शिवलिंगावरती अर्पण करत असतो। त्याचबरोबर बघा देवघरामध्ये शिवलिंग हे कुठे ठेवावं आणि अजून बरीचशी माहिती आता आपण बघूया। आपण नुसतं देव आणून देवघरामध्ये ठेवतो पण त्याबद्दल आपल्याला माहिती नसते, मग त्याच्या अभावामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांना शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता जी असते ती वाढते। त्यासाठी आपण देवघर हे योग्य दिशेला आपल्या घरामध्ये ठेवायला हवं। देवघराची योग्य दिशा कोणती, घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायला हवं याबद्दलचा व्हिडिओ आजच आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार देवघर हे आपल्या घरामध्ये योग्य दिशेला ठेवू शकता। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड ही कोणत्या दिशेला असावी हे सुद्धा आपल्यापैकी अनेक जणांना माहित नाहीये। वास्तुशास्त्रानुसार देवघरात महादेवाच्या पिंड ठेवण्याला खूप जास्त महत्त्व सांगण्यात आलेले आहे। देवघरामध्ये महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी। देवघरामध्ये जिथे आपण शिवलिंग ठेवणार आहोत तर शिवलिंगाच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये असावे। अनेक लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी,
पण महादेवाची पिंड शिवलिंग हे तुळशीमध्ये कधीच नसावं। शिवलिंगाची जागा ही आपल्या देवघरामध्ये आहे आणि तुळशीमध्ये जे ठेवले जातात ते शालिग्राम ठेवले जातात। शालिग्राम हे भगवान महाविष्णूंचे प्रतीक आहे। भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं रूप शालिग्राम हे मानलं जातं। तुळस ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते, त्यामुळे तुळशीमध्ये शिवलिंग हे कधीच ठेवायचं नसतं। तुम्ही जर ते ठेवलं असेल तर ते तिथून तुम्ही दूर ठेवू शकता, कारण शिवलिंगाची जागा ही आपल्या देवघरामध्ये आहे। त्याचबरोबर शिवलिंग स्वच्छ करताना सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी। म्हणजे दररोज आपण देवांना जेव्हा स्नान घालतो तर ते पाणी जे असावं ते स्वच्छ आणि शुद्ध जल घेऊन आपल्याला शिवलिंगाला त्याचा अभिषेक करायचा आहे आणि ते पाणी शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी किंवा सर्व देवी देवतांना स्नान घालण्यासाठी वापरायचं आहे। घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी। फोटो किंवा मूर्ती म्हणजे महादेवाचा फोटो किंवा शिवशंकरांची मूर्ती ही कधीच आपल्या घरामध्ये ठेवू नये, कारण तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल महादेवाचा तर तो संपूर्ण शिव परिवारासोबत असलेला फोटो जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे। फक्त महादेवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाहीये, कारण महादेवाचा फोटो आणि महादेवाची मूर्ती ही फक्त स्मशानामध्ये असते, स्मशानामध्ये त्यांची जागा आहे, त्यामुळे हे ठेवणे। आपल्या सांसारिक माणसांना शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जी आपण देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवतो तर ही खूप मोठी सुद्धा असू नये। जास्तीत जास्त 3.5 ते 4 इंचापर्यंतचं शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो। खूप मोठ्या मोठ्या मूर्ती किंवा देव हे देवघरामध्ये ठेवू नये, वास्तुशास्त्रानुसार ते चुकीचं सांगण्यात आलेलं आहे। आजकाल आपण काय करतो की बऱ्याच जणांचे देवघर बघतो तर त्यांच्या देवघरात एवढे जास्त देव आहेत, त्यांच्या देवघरात तर मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत, मग आपण ठेवलं तर काय होणार असं आपण दुसऱ्यांचं बघून करतो, पण ही चूक आपल्याला कधीही करायची नाहीये। त्याचे नकारात्मक प्रभाव सुद्धा आपल्यालाच भोगावे लागू शकतात, त्याच्यामुळे असं करू नका। आता शिवलिंग सुद्धा आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की हेच शिवलिंग असावं, तेच शिवलिंग असावं, तर बघा असं काहीही नाही। तुमच्याकडे जे शिवलिंग आहे ना ते योग्य आहे। महत्त्वाचं काय आहे की त्या देवाची त्या शिवलिंगाची सेवा करण्याला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही साधं तुमच्याकडे पितळेचं शिवलिंग असेल ना तरीही चालेल, ते योग्य आहे। स्वतः माझ्या घरामध्ये सुद्धा पितळेचं शिवलिंग आहे आणि ते मी केंद्रातून घेतलेलं आहे, तर ते असेल तरीही चालेल। तुमच्या देवघरामध्ये पारद शिवलिंग असेल तरीही चालेल किंवा दगडाचं शिवलिंग असेल तरीही चालेल। असं काही नाही की हेच असावं किंवा तेच असू नये। जे तुमच्या देवघरामध्ये आहे ते योग्य आहे, त्याची पूजा करणं गरजेचं आहे। नाही तर तुम्ही कोणी सांगितलं हे ठेवावं तेच ठेवलं, कोणी सांगावं ते ठेवावं तेच ठेवलं आणि त्याची पूजाच केली नाही, उपासनाच केली नाही, मग त्या फक्त मूर्ती ठेवण्याला काही अर्थ आहे का? तर अजिबात नाही। महादेवाच्या पिंडीवर नाग जो आहे तो कधीच नसावा। बऱ्याच जणांच्या बघा देवघरामध्ये शिवलिंग आहे आणि त्याच्यावर नागदेवता सुद्धा आहेत, तर अशी महादेवाची पिंड देवघरामध्ये कधीच ठेवू नये। नागविरहित शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवावं। याच बरोबर महादेवासोबत म्हणजे शिवलिंगासोबत नंदी महाराज आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवू नयेत। फक्त शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंड ही आपल्या देवघरामध्ये असावी, कारण नंदी महाराज हे नेहमी मंदिराच्या बाहेर असतात, त्यांना देवघरामध्ये स्थान म्हणजे आपल्याला द्यायचं नाही। देवघरामध्ये फक्त आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे। महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते। तसेच एकापेक्षा जास्त शिवलिंग आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असतील तर ते ठेवायचे नाहीत। फक्त एक शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती फोटो जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही विसर्जित करू शकता आणि फक्त एकच देवी देवतांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल आपण ती आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो। तर ही होती शिवलिंगाबद्दलची अतिशय साधी सोपी आणि बऱ्याच जणांना माहित नसलेली अशी माहिती। तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की फक्त शिवलिंग ठेवायचं आहे, त्याच्यावर नागदेवता असतील तर असे शिवलिंग विसर्जित करा आणि नुसतं शिवलिंग जे आहे ते देवघरामध्ये ठेवा। नंदी महाराज सुद्धा देवघरामध्ये ठेवायचे नाहीयेत। श्री स्वामी समर्थ।